We'll all together read one verse, Psalms 55, verse 22. If anybody can help me in Marathi or Hindi. In English it says, "Cast your burden onto the Lord, and He will sustain you. He will never permit the righteous to be moved." Amen? Anybody in Hindi or Marathi? आपला भार परमेश्वरावर टाक, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. Amen. बुद्धिमानाला तो कधीही ढळू देणार नाही. Amen. Amen? How many of us are ready to put our burden on Jesus today? Amen. We put our burden on Him because He cares for us. Amen? Amen. Can I hear a louder amen? Amen. Amen. Okay. We'll sing that song, Apna Boj Prabhu Par Dalo. अपना बोझ प्रभु पर डालो, वो तुमसे प्यार करता है. अपना बोझ प्रभु पर डालो, वो तुमसे प्यार. अपना बोझ प्रभु पर डालो, वो तुमसे प्यार करता है. अपना बोझ प्रभु पर डालो, वो तुमसे प्यार करता है. ऊंचा 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 सारे मिलके ऊंचा. अपना बोझ यीशु पर डालो, वो तुमसे प्यार करता है. अपना बोझ यीशु पर डालो, वो तुमसे प्यार करता है. ऊंचा 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 यीशु को उठाओ. ऊंचा 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 यीशु को उठाओ. नीचे 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 come on. नीचे 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 शैतान को cast your burden unto Jesus, for He cares for you. Cast your burden unto Jesus, for He cares for. Cast your burden, hey, unto Jesus, for He cares for you. Cast your burden, oh, unto Jesus, hey, for He cares. Higher for you, higher, 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 hey, higher, 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 higher. Lift up Jesus high. Lower, 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 lower. Stand, say the lower. Okay, okay. Next, हम फिर से ये गाएंगे, and this time I want to look at your neighbor and sing. Amen. Somebody needs this word of encouragement today to cast their burden. Many times we sing a song, हम हमारे मुख से बहुत से बारे गाना गाते हैं, but हमारे actions, हमारे मन में वही burden, maybe many of the times we take it back again. But you know, we are here gathered, it is a privilege. First, it was convenient for us, but now if you look at what is happening around us, in our state, in our country, in our city, it is a privilege, amen, that we are able to freely worship the Lord in an air-conditioned hall. Amen? So this time, we'll sing this song again, looking at a neighbor, amen? Here we go. 1, 2, apna boj, apna. Look at your neighbor. Come on, apna boj. Walk us, apna boj. Apna boj. Ucha.
प्रतीक थोडंसं ड्रम्स मला मॉनिटर्समध्ये हवं. Praise the Lord. We are going to learn a new song. How many of you are ready? एक नया गाना है. मेरे पीछे आप गाओ. सरफराज खुदावन मेरा. Can you sing it with me? सरफराज खुदावन मेरा. खूबसूरत है मेरा यीशुआ. खूबसूरत है मेरा यीशुआ. एक बार फिर से एक साथ. सरफराज सरफराज खुदावन मेरा. खूबसूरत है मेरा यीशुआ.
सरफराज खुदावन मेरा खूबसूरत है मेरा यीशुआ सरफराज सरफराज खुदावन मेरा खूबसूरत है मेरा यीशुआ जिस नाम से हर पहाड़ भी कुछ ना दिखे जिस नाम से दुश्मन मेरा दोस्त बने जिस नाम से हर बीमारी भी घुटने टिके जिस नाम से अंधकार में ज्योति जले जिस नाम से हर पहाड़ पे कुछ ना दिखे जिस नाम से दुश्मन मेरा दोस्त बने जिस नाम से हर बीमारी पे घुटने टिके जिस नाम से अंधकार में ज्योति जले वो नाम है यीशु नाम हर सवालों का है वो जवाब वो नाम है यीशु नाम हर सवालों का है वो जवाब बुलंदसार है उसके काम सरफराज खुदावन मेरा हे हे खूबसूरत है मेरा यीशुआ सरफराज सरफराज खुदावन मेरा खूबसूरत है मेरा यीशुआ
आपके पड़ोसी के पास मुस्कुरा के देख सकते हैं क्या एक बार? Can we smile at a neighbor? You know, smile is contagious. When you smile at your neighbor will also smile. Can you once again tell your neighbor, the joy of the Lord is in you? The joy of the Lord is in you. Man, एक wide smile. Can you give a wide smile to your neighbor? Here we go.
can all close our eyes, look to God, उसकी आराधना करना. तुझसा इस जहां में और कोई नहीं है, तुझ बिन आसरा मेरा नाम है कहीं. रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे. तुझसा इस जहां में और कोई नहीं है, तुझ बिन आसरा मेरा नाम. रहूं तेरी बाहों में प्रियतम मेरे, तू ही मेरा सर्वस्व यीशु मेरे. आराधना तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना. आराधना तेरी आराधना यीशु मेरे, यीशु मेरे, तेरी आराधना. यीशु मेरे, तेरी आराधना. हो तेरी आराधना यीशु मेरे, तेरी आराधना. अर्पण करता हूँ खुद को हाथों में तेरे, धो दे मुझको तो प्रभु वचनों से तेरे. तेरी इच्छा पर तू मुझको चला, भर दे पवित्र आत्मा से मुझको खुदा. अर्पण करता हूँ पवित्र आत्मा से मुझको खुदा. आराधना तेरी आराधना. तेरी आराधना. तेरी आराधना यीशु मेरे. चलता मैं रहूं तेरी बाहों पर सदा, बन के रहबर मेरा तू चलना संग खुदा. तुझ पर ही बना रहे मेरा भरोसा, तू मेरी चट्टान रहो तुझ में स्थिर सदा. चलता मैं रहूं तेरी बनकर, तू चलना संग खुदा. तुझ पर ही बना रहे तुझ में स्थिर सदा. आराधना और तेरी आराधना.
नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। ए खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। तेरे बिन मैं कुछ भी नहीं। तेरे बिन आपकी आवाज कुछ भी नहीं। ए खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। तो यीशु मुझको तू, है दुआ तुझसे, है दुआ तुझसे। कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे, खाली हूँ भर दे मुझको। है दुआ तुझसे, है दुआ तुझसे। कुछ भी मैं नहीं हूँ बिना तेरे, बिना तेरे। यीशुआ, यीशुआ, Yeshua, to Yeshua, Yeshua, अपने उठा कर तुझे महिमा। मैं कुछ भी नहीं, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। है खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। क्या आप मेरे पीछे गा सकते हैं? तेरे बिन, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। तेरे बिन मैं कुछ भी नहीं। ऐ खुदावन यीशु, तेरे बिन मैं कुछ भी नहीं। Can we all lift our hands towards the heaven? Can we proclaim with our mouth that तेरे बिन प्रभु मैं कुछ भी नहीं। Come on church, open up your mouths. अपनी आवाज को उठाए। I'm nothing without you, Lord. I'm nothing without you, Lord. तू ही है प्रभु, तेरा राज आए प्रभु। तू राज करे प्रभु,
करे प्रभु, तू राज करे। तूने किया खाली अपने आप को, छोड़ी सारी महिमा, होकर खुदा किया शून्य अपने आप को, बना मनुष्य समा। तूने किया खाली अपने आप को, छोड़ी सारी महिमा, होकर खुदा किया शून्य अपने आप को, बन गए मनुष्य समान, बन गया दास समान, बन गया दास समान। मृत्यु सही हाँ मृत्यु क्रूस की, और हुआ सबसे तेरा सिंहासन, पराक्रमी खुदा, महिमा से अब फैले तेरा शासन, कदमों में सारा जहां। आसमानों में है स्थिर तेरा सिंहासन, पराक्रमी खुदा, महिमा से अब फैले तेरा शासन,
Amen, 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 amen. Amen, तू राज करे प्रभु, तू राज करे प्रभु, तू राज करे प्रभु. You alone deserve our praise, Lord. You alone deserve the glory, Lord. Amen. Thank you, Jesus. Thank you, Lord, for the time that we had, Lord, for the worship, Lord. Let it rise up before you like a fragrant aroma, Lord. We offer our praise offering to you, Lord Jesus. Our praise, our worship, Lord, our enjoying, our dancing, our smiling, Lord, let it all bring glory to you, Jesus. The time ahead of word, we give it into your hands, Lord. We pray, Lord, that let your word be imparted to us, Lord. And we pray, Lord, you speak to us, Lord, through every word that has been spoken, through every verse that has been read, Lord. You speak to us, Lord. प्रभु, आप हमसे बात करें, प्रभु. आगे का समय हम आपके हाथों में देते हैं. In Jesus' name we pray. Amen, amen. You may be seated. You know, one important thing the Bible tells us, आणि एक महत्वाची गोष्ट जी पवित्र शास्त्र आपल्याला सांगते, it says that let this mind be in you. आणि असं लिहिलंय की माझं मन तुमच्यामध्ये असू देत. Let this type of mind be अशा in you, आणि अशा प्रकारचं जे मन आहे ते मन तुमच्यामध्ये असो, which was in Jesus की Christ. जे मन त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. As we live in this world, आता जसं आपण या जगामध्ये राहत असताना we face many things. आपण कितीतरी गोष्टींना सामोरे जातो. But if you want to move towards your destiny, आणि जर तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत तुमच्या ज्या गोष्टीपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल, you know, bigger the destiny, bigger the prize. आणि जेवढं तुमचा जो मार्ग आहे ते मार्गावर चालण्यासाठी तेवढी मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. मार्ग नाही, डेस्टिनी, तुमचं गोल, जिथे तुम्हाला तुमचा पोहोचायचं. उद्देश, ध्येय. Turn to your neighbor and just say this thing: bigger the destiny, bigger the prize. आणि तुमच्या शेजारकडे वळून त्याला सांगा, जितका मोठा ध्येय तुझं आहे तेवढी मोठी किंमत तुला मोजावी लागेल. Where you are today, आज तुम्ही कुठे आहात, you know, that much you have paid the price. आणि तेवढी किंमत तुम्ही मोजलेली आहे. But पण if you have a destiny and a bigger destiny, आणि जर तुमच्याकडे ध्येय आहे आणि मोठं ध्येय आहे, so you have to pay a bigger price. मग तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. This is the thing which the Bible teaches us. आणि हीच गोष्ट आहे की पवित्र शास्त्र आपल्याला शिकवते. Nobody reaches to their destiny just by sitting. आणि कुणीच त्या ध्येयापर्यंत पोहोचले नाही की फक्त बसले आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचले. So everybody should have a destiny. I want to do this for the Lord. आणि म्हणून प्रत्येकाकडे तो ध्येय आहे, तो उद्देश आहे की मला प्रभूसाठी मला हे करायचं I आहे want to see these things happening. आणि मला ही गोष्ट मला होताना बघायची The Holy आहे. Spirit is putting in my heart all these things. आणि पवित्र आत्मा आहे की ज्या सर्व गोष्टी माझ्या हृदयामध्ये टाकत आहे. So if you live just a life every day going to work and coming back and taking salary, आणि जर तुम्ही अशा प्रकारे जीवन जगत असाल की मी ऑफिसला तो कामाला जातो, मी पैसा कमवतो आणि मग पैसा घरी घेऊन मी येतो, but you'll not get much more things out of that. मग त्याच्यातून तुम्हाला अशा पुष्कळशा गोष्टी प्राप्त होणार नाहीत. A life came, lived and went back. आणि जीवन आलं, जीवन जगलो आणि जीवन परत गेलं. But if you want to impact for generations, आणि जर तुम्हाला जी आपली येणारी जी पिढी आहे त्या पिढीवर जर तुम्हाला प्रभाव पाडायचा असेल, you should have a bigger destiny. मग तुमचं मोठं ध्येय असलं पाहिजे. And bigger destiny needs a big price to be आणि paid. जे मोठं ध्येय जे आपल्याकडे आहे त्या ध्येयासाठी आपल्याला मोठी किंमत देखील मोजावी लागते. And as I told you, whatever you have paid, you have reached till that. आणि म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की जे काय जोपर्यंत जितक्यापर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात तितकी किंमत तुम्ही मोजलेली आहे. So if you pay more, आणि जर तुम्हाला अधिक किंमत मोजायची आहे, oh, you'll run, you'll go towards that big destiny. आणि मग तुम्ही पळताल आणि जो मोठा ध्येय आहे तुमच्याकडे त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचताल. Sometimes it's very good काही वेळेला फार चांगलं आहे when people forget us. की लोक आपल्याला विसरतात, They forget what we have helped them. की आपण त्यांना काय मदत केली ते विसरतात. ते चांगलं आहे.
what sacrifice we did for them, आणि कोणतं त्याग आपण त्यांच्यासाठी केलेलं आहे ते विसरतात, चांगली गोष्ट आहे. and what we suffered for them. आणि त्यांच्यासाठी कोणत्या त्रासातून आपण गेलो. Sometimes people forget that. काही वेळेला लोक ते विसरतात. It is good. ते चांगलं आहे. Don't you never say अच्छा hai. आपल्या शेजारकडे वळांतर सांगा की चांगलं आहे. They may forget, ते विसरतील, but God has a reward. पण देवाकडून आपल्याला प्रतिफळ आहे. In the right time of our Lord, our Heavenly Father, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या योग्य वेळेला He gives us that reward. आणि ते प्रतिफळ तो परमेश्वर आपल्याला देईल. Have you experienced this thing? People अशा forget. अशा your help. गोष्टींचा अनुभव तुम्ही केलेला आहे की लोक आपण जी मदत केलेली आहे त्या मदतीला ते विसरतात. You suffered for them. त्यांच्यासाठी तुम्ही त्रासातून छळातून गेला You gave your portion, your food. What was you for them? आणि तुमचा भाग, तुमचं जेवण आणि तुमच्याकडे जे होतं तुम्ही त्यांना दिलं. They forget that once they were nothing, but God made you to help them, and they are now. आणि big एके and काळी known. अशी वेळ होती की त्यांच्याकडे काहीच नव्हते, पण तुमच्याद्वारे परमेश्वराने त्यांना काहीतरी केलं आणि त्यांना दिलं. And suddenly you see they सब भूल गए उसको. आणि मग तुम्ही अचानक पाहताल की अरे तो अचानक विसरून गेला. भूल गया क्या क्या किया. जे जे आपण केलेलं आहे ते सर्व तो व्यक्ती विसरून गेला. It's good when people forget all our good things done to them. आणि खरोखर ते चांगलं आहे की जे काही चांगलं कार्य आपण त्यांच्या जीवनामध्ये ते केलेलं आहे ते विसरले, ती चांगली गोष्ट आहे. But our Father, पण आपला जो पिता आहे He has a right time to reward us. त्या योग्य वेळेला तो आपल्याला प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. And with any way, in any kind, He rewards us, blesses us, lifts us up. कोणत्या ना कोणत्या मार्गाने, कोणत्या तरी गोष्टीद्वारे, कोणत्या प्रतिफळाद्वारे तो आपल्याला आशीर्वादित करतो. And not only you or me, but our children, generation, families. फक्त तुम्ही आणि मी नाही, पण आपले लेकरं, आपली येणारी जी पिढी आहे त्या सर्व पिढीला तो आशीर्वादित If करेल. you see there are two people in church, दोन लोक असे मंडळीमध्ये आहेत. if there are two people in, समजा मंडळीमध्ये दोन लोक आहेत. one grows very fast, one loves the Lord. कारण एक जो आहे तो एकदम पटकन वाढतो, कारण तो देवावरती खूप प्रेम करतो. He has hunger and thirst and he wants to grow more and more. आणि त्याच्याकडे प्रभू येशू ख्रिस्तासाठी तहान आणि भूक आहे आणि त्याला प्रभूमध्ये रोज आणि वाढायचं आहे. He wants to do many things. मुझे ये करना है, वो करना है. आणि त्याला प्रभूसाठी त्याला खूप गोष्टी करायच्या, त्याला हे करायचं, त्याला ते करायचंय. The other person gets all same things what he gets. आणि ज्या गोष्टी या पहिल्या व्यक्तीला मिळालेल्या आहेत त्याच गोष्टी या दुसऱ्या व्यक्तीला देखील मिळालेल्या आहेत. But why there is a difference that the other person is not much interested or he ignores? आणि मग यांच्या दोघांमध्ये काय फरक आहे की एक वाढला आणि एक वाढला नाही, कारण दुसऱ्यामध्ये तो ते प्रोत्साहन त्याच्यामध्ये नाही, त्याला गोष्टी करायची इच्छा नाहीये. So from our Father, for all of us, the things are given to us are in same measure. आणि म्हणून आपला जो स्वर्गीय पिता आहे त्या स्वर्गीय पित्याकडून आपल्या सर्वांना एकाच मापाने गोष्टी मिळालेल्या The आहेत. one who grows, continues, stays there. आणि पण जो एक आहे की जो नेहमी त्याच्यामध्ये राहतो आणि नेहमी त्याच्यामध्ये तो वाढत असतो. You know, that person grows. आणि तो व्यक्ती आत्मिकरित्या आणि सर्व भागामध्ये वाढत जातो. So I have to tell you, because we love Jesus, we are here. आणि म्हणून मला तुम्हाला सांगू द्यात की आपण प्रभू येशू ख्रिस्तावरती प्रेम करतो, म्हणून आपण आज इथे सर्वजण बसलेले आहोत. We are here because He is our first priority. आणि आपण इथे बसलेले आहोत कारण आपला प्रभू येशू ख्रिस्त पहिलं प्राधान्य आहे. We are here because we have a covenant with Him. आणि आपण इथे बसलेले आहोत कारण आपण त्या परमेश्वराबरोबर एक करार केलेला आहे. And that covenant is through His blood. आणि तो करार आहे, तो करार त्याच्या रक्ताच्या द्वारे We झालेला are आहे. here to say Him, we love you, Lord. Thank you. आणि आपण इथे आहोत, आपण त्याला सांगतो की परमेश्वर आम्ही तुझ्यावरती प्रेम करतो आणि आम्ही तुला धन्यवाद देतो. We celebrate you. आणि देव आम्ही तुला साजरं करतो. We are separated from the world because of the blood of Jesus. आणि या जगापासून आम्हाला वेगळं केलेलं आहे कारण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे. So we are being saved and we are a church, His church. आणि म्हणून आपलं तारण झालेलं आहे आणि आपण मंडळी आहोत आणि ख्रिस्ताची मंडळी आपण आहोत. So this mind be in us. Let this. आणि म्हणून हे जे मन आहे ख्रिस्ताचं मन ते आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. And what was this mind? आणि हे मन काय आहे? He emptied Himself. त्या ख्रिस्ताने स्वतःला मोकळं केलं. He emptied, खाली केलं, रिक्त केलं. त्या ख्रिस्ताने स्वतःला रिक्त केलं. Emptied.
स्वतःला रिकामी Though केलं. he was God, he did not compare himself with God. आणि जरी तो देव होता तरी त्यांनी देवाबरोबर आपली तुलना केली नाही. But he humbled himself so much that he became human. आणि त्या ख्रिस्तानी स्वतःला इतकं नम्र केलं की तो मानव झाला. He took a form of a servant आणि त्याने एक सेवकाची जागा त्यांनी घेतली. and he was obedient till the death. आणि त्याच्या मरणापर्यंत तो आज्ञाधारकपणामध्ये राहिला. God gave him a name which is above every name. आणि म्हणून देवाने त्याला असं नाव दिलं की ते नाव सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव In आहे. heaven, under the heaven, in earth, under the earth. आणि पृथ्वीच्या खाली स्वर्गामध्ये हे नाव त्याला देण्यात Every आलेलं knee आहे. will bow, every tongue will confess that Jesus is the Lord. आणि प्रत्येक गुडघा टेकला जाईल आणि प्रत्येक जीभ हे कबूल करेल की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे. So emptying yourself has a great reward. आणि स्वतःला रिक्त करणं, स्वतःला रिकामी करणं ह्याच्याद्वारे खूप मोठे आशीर्वाद आहेत. Though the world will say, don't empty yourself, but fill yourself. आणि जगामध्ये असं म्हणतात की स्वतःला रिकामी करू नको पण स्वतःला तू भर. But if you empty yourself for Jesus, पण जर आपण स्वतःला त्या ख्रिस्तासाठी जर रिकामी केलं there is a reward from our Heavenly Father. त्या स्वर्गीय पित्याकडून आपल्याला ते प्रतिफळ प्राप्त होईल. As we are going to take part in the Lord's table जसं today, आता आज आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेणार आहोत. you know who is a Christian or who is the follower of Jesus. आणि कोण ख्रिस्ती आहे आणि कोण त्या ख्रिस्ताच्या मागे चालणार आहे. You know, what is the difference between other people and we? आणि Those who follow him. दुसऱ्या लोकांमध्ये आणि जे ख्रिस्ताच्या मागे चालतात त्यांच्यामध्ये काय फरक आहे. And it's all about relationship. ह्या सर्व गोष्टी नाते संबंधाबद्दल Look at your आहेत. neighbor and say relationship. आपल्या शेजारकडे वळून त्याला सांगा की नाते संबंध. Relationship. नाते संबंध. So the Christian life is a relationship. आणि म्हणून ख्रिस्ती जे आहे ते ख्रिस्ती जीवन आहे ते ख्रिस्ताच्या बरोबर नाते संबंध त्याच्यावरती अवलंबून आहे. We're going to turn to Romans chapter 12 आणि म्हणून आपण रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय काढणार आहोत. and we have to read verse 1. आणि जे 12वा अध्याय आणि जे पहिलं वचन आहे ते आपण वाचणार आहोत. So a Christian life is a relationship with God. आणि म्हणून ख्रिस्ती जे जीवन आहे ते ख्रिस्ताबरोबर जे आपले नाते संबंध आहेत त्याच्याबद्दल आहे. How should be our relationship with God? आपले ख्रिस्ताबरोबर आपले नाते संबंध कसे असले पाहिजे. How should be our relationship with the world? आपले नाते संबंध जगाबरोबर कसे असले पाहिजे. How should be our relationship with self? आणि आपले नाते संबंध आपल्या स्वतःबरोबर कसे असले पाहिजे. How should we should have relationship with the church? आणि आपले नाते संबंध मंडळी बरोबर कसे असले पाहिजेत. And how should we have relationship with others where we go out? and work? आणि दुसरे आपले नाते संबंध बाहेर कसे असले पाहिजे. जेव्हा आपण बाहेर जातो त्यावेळेस आपले लोकांशी आपले नाते संबंध कसे And असले how पाहिजे. should we have our relationship with our enemies if they are there? आणि जर आपले शत्रू आहेत तर आपल्या शत्रूंबरोबर आपले नाते संबंध कसे असले पाहिजेत. You know, enemies are those who think bad about us. आणि शत्रू म्हणजे की जे लोक आपल्याबद्दल वाईट विचार करतात, वाईट बोलतात. So these are the things which the Bible speaks us, teaches us that how should we have relationship with all these people. आणि म्हणून पवित्र शास्त्र याच्यामध्ये आपल्याला सांगतं की आपले नाते संबंध लोकांबरोबर आणि सर्व गोष्टींबद्दल आपले नाते संबंध कसे असले पाहिजे. Romans 12 verse number 1, our relationship with God. आणि रोमकरास पत्राचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन की हे सांगतं की आपले नाते संबंध परमेश्वराबरोबर कसे असले पाहिजेत. Yes, can you read? म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. So once you give your life to Jesus, एकदा आपलं जीवन आपण प्रभू येशू ख्रिस्ताला दिलं you are always having a spiritual service to our God. आणि नेहमी आपली जी आत्मिक जी सेवा आहे ती सेवा आपण ख्रिस्तासाठी केली So पाहिजे. Paul is saying to the Romans, आणि पॉल इथे रोमकरासच्या लोकांना that सांगतो by the mercies of God I tell you, आणि देवाच्या कृपेने मी तुम्हाला सांगतो. that you present your body as a living sacrifice. आणि तो म्हणतो की आपली शरीरे त्या जिवंत देवाला जिवंत पवित्र अशी तुम्ही अर्पण करा. In Old Testament they used to do sacrifice. आणि जुन्या करारामध्ये
जुन्या करारामध्ये लोक देवाला अर्पण द्यायची And their sacrifice was wholly 100% for God. आणि त्या जुन्या करारामध्ये जेव्हा लोक अर्पण करायची ते अर्पण एकदम शुद्ध आणि पवित्र असलं पाहिजे And all together 100%, all sacrifice was to God. आणि सर्व जे अर्पण आहे 100% ते अर्पण सर्व त्या देवाला दिली पाहिजे. So he's saying that you should offer your bodies, these bodies, as a living sacrifice. आणि म्हणून पॉल म्हणतो की आपलं जे शरीर आहे हे शरीर हे जिवंत आणि पवित्र आपण देवाला अर्पण केली That means पाहिजे. give to God your mind, soul, body, आणि म्हणून आपलं शरीर आपला जीव आणि आपला आत्मा your love, आपलं प्रेम even your intellect, your wisdom, everything to God. आपलं सर्व ज्ञान आपली बुद्धी सर्व काही गोष्टी With all the heart. आपल्या पूर्ण हृदयाने He's saying wholly, all yourself give to God. आणि तो म्हणतो की पवित्र आणि पूर्ण देवाला ग्रहणीय तुम्ही अशी अर्पण केली पाहिजे. You know, our body needs so much enjoyment. आपल्या शरीराला इतक्या आनंदाच्या गोष्टी हव्या असतात But he's saying, पण तो असं म्हणतो in our body is for God. आपलं शरीर हे ख्रिस्तासाठी आहे And our body is the temple of the Holy Spirit. आणि आपलं जे शरीर आहे ते पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. And the world uses body for so many things. आणि हे जग आहे जग या शरीराला कितीतरी गोष्टींसाठी वापरतं. You see everywhere, you'll see the body, आणि तुम्ही सगळीकडे बघताल तर तिकडे सर्व ठिकाणी शरीरे दिसतात the attraction of the body. आणि सर्व शरीराचे आकर्षण. But the Bible says, पण पवित्र शास्त्र सांगतं offer your body. की तुमचं शरीराचं अर्पण करा. To offer your body, what you have to do? आणि ते शरीराचं अर्पण करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे. You bring your body holy and acceptable. आणि म्हणून तुमचं जे शरीर आहे ते पवित्र आणि देवाला ग्रहणीय असं तुम्ही अर्पण केलं पाहिजे. This is the simplest worship. आणि एकदम साधी ही देवासाठी केलेली आराधना आहे. You know, I'll give you one example. आणि मी तुम्हाला एक उदाहरण देईल. You know, when you go out, आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाता during if you go out to play or to go some other things, आणि or तुम्ही work, जेव्हा job, तुम्ही बाहेर जाता एकदा तुम्ही फिरायला जात असाल की तुम्ही ऑफिसला जात असाल कुठेतरी जात असाल where you need your body. की जिथे तुम्हाला तुमच्या शरीराची गरज आहे कितना भी थका रहेगा, what you'll do? आणि किती पण थकलं असलं तर तुम्ही काय करताल. थकान निकल जाता है, नहीं जाना चाहिए वो सोच से. आणि मग तुम्ही तुमची ती जो थकवा तुम्हाला आलेला असतो तो निघून जातो की असं विचार करता अरे नाही आपण तिथं गेलं पाहिजे. But the moment the body comes in the presence of God, पण ज्या क्षणाला जे शरीर त्या देवाच्या उपस्थितीमध्ये येतं you know, there is the thing, a tiredness, no joyful worship. आणि मग तिथं आपल्याला थकवा येतो मग आनंदाने भरलेली आराधना नसते. Our body makes us to sit at one place. आणि आपलं शरीर आपल्याला सांगतं की आपलं शरीर आपल्याला एकाच जागेवर बसवतं. Then we remember all type of pain, all type of like कंटाळा, आळस. मग त्या वेळेला आपण जेव्हा बसतो देवाच्या उपस्थितीमध्ये त्यावेळेस आपल्याला सर्व गोष्टी आठवतात, सर्व कंटाळा आपल्याला येतो. But the moment that is over, आणि त्या क्षणाला सभा संपते, you know, our mind changes. मग आपलं मन बदलतं And suddenly we get energy. आणि अचानक आपल्याला एकदम उत्साह येतो. We jump, we run, we मग talk. आपल्याला आपण उड्या मारतो, आपण हसतो, आपण इकडे तिकडे पळतो. What happened there? मग इथे काय होतं. The body, आपलं शरीर holy and acceptable to God, की जे पवित्र आणि देवाला ग्रहणीय अशी आहे has to be offered as a living sacrifice. आणि ते शरीर आपल्या जिवंत देवाला एक जिवंत अर्पण म्हणून आपण दिलं पाहिजे. Second thing, दुसरी गोष्ट our relationship with the world. आणि आपले नाते संबंध जगाबरोबर. Verse 2, can you read? दुसरं वचन. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. Now everybody will not agree with this, but you have to agree because this is the word of आता God. पुष्कळशे लोक याला सहमत होणार नाही, पण देवाच्या वचनाला आपण सर्वांनी सहमत झालं पाहिजे. What is that? काय आहे ते. या युगा बरोबर, या युगाबरोबर समरूप होऊ नका. if you want to be a good Christian following our Father, आणि loving and worshiping Him, आणि जर तुम्हाला चांगलं ख्रिस्ती व्हायचं आहे की ज्या ख्रिस्ताच्या मागे चालायचं आहे, त्या जिवंत परमेश्वरावरती तुम्हाला प्रेम करायचं the आहे. world had its own way
own lifestyle. आणि जगाचं जे आहे ती वेगळं जीवनशैली आहे, जीवन जगण्याचं वेगळी पद्धत आहे. तो जगाशी समरूप होऊ नका. आणि म्हणून ते म्हटलेलं आहे की जगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका. This is your relationship with the world once you give a life to the Lord. आणि ज्यावेळेस आपण ख्रिस्ताला जीवन देतो त्यावेळेला आपलं जगाबरोबर असे संबंध असले पाहिजे. You know, the Bible tells us पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं that the kingdom of God is not in eating and drinking, देवाचं राज्य फक्त खाणं आणि पिणं ह्याच्यामध्ये नाही, but righteousness, peace and joy in the Holy Ghost. आणि नीतिमत्व, आनंद, शांती ह्याच्यामध्ये देवाचं राज्य आहे. The joy which the Holy Spirit gives, there's nothing in this world like that. आणि जो पवित्र आत्मा जो आहे, जो आनंद आपल्याला देतो, तो जगातली कोणतीच गोष्ट आपल्याला देऊ शकत नाही. Turn to your neighbor and say, आपल्या शेजारकडे वळा आणि त्याला सांगा, जगाशी समरूप होऊ नको. जगाशी समरूप होऊ नकोस. This is how you should have a relationship with the world. अशा प्रकारे आपण जगाची आपले नाते संबंध असले The world पाहिजे. will attract you with fashion. आणि जग आपल्याला फॅशनद्वारे आकर्षित करेल. The world will attract us with different way of living and thinking. आणि जग आपल्याला आकर्षित करेल. जगाची जी जीवनशैली आहे, ज्या प्रकारे आपण गोष्टी करतो त्याच्याद्वारे त्या गोष्टी आपल्याला आकर्षित The करतील. world will attract us that the kind of mind they have. आणि जे जगाचं मन आहे त्या मनाकडे जग आपल्याला आकर्षित करेल. But the Bible says, be transformed by renewing your mind. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की तुमच्या मनाच्या नवीनीकरणामध्ये आपल्या हृदयाचं नवीनीकरण करा. Renew your mind. तुमचं मन नवीन करा. You know, you're not of this world. तुम्ही या जगाचे नाही. Though you are staying in this world. जरी आपण या जगामध्ये राहत आहोत तरी आपण या जगाचे नाही. Once your mind changes, एकदा का आपलं मन बदललं, you know, everything changes. मग सर्व काही गोष्टी बदलतात. If you have the mind, God's mind, world's mind, आणि दोनों थोडा थोडा आणि जर आपल्याकडे देवाचं पण मन आहे आणि जगाचं मन आहे, थोडं थोडं आहे. But if you have the mind of Jesus, you'll follow him. पण जर आपल्याकडे जर देवाचं मन असेल तर आपण त्या ख्रिस्ताच्या मागे चालू. जग जसं राहायचं, जग जसं राहतं तसं राहायचं, बोलायचं तसं स्टाईल करायचं, तशा गोष्टी करायच्या. तर बायबल सेस पवित्र शास्त्र आपल्याला हे सांगतं, उसे एक मत हो. त्याच्याबरोबर तुम्ही समरूप होऊ नका. Be one with Jesus. तुम्ही ख्रिस्ताबरोबर एक व्हा. Be one with Christ. त्या ख्रिस्ताबरोबर तुम्ही एक व्हा. And how Jesus was, be like that. आणि जसा ख्रिस्त होता तसे आपण असलं पाहिजे. Third thing, relationship with ourselves. आणि तिसरी गोष्ट आपल्या स्वतःबरोबर आपले नाते संबंध. How many of you know that you have a relationship with yourself? किती लोकांना माहिती आहे की आपले स्वतःबरोबर नाते संबंध असले पाहिजे. काम काज, लेकरं, नवरा, बायको, बिझनेस, धंदे, अरे बापरे. मग लेकरं आहेत, कामकाज आहे, सर्व काही गोष्टी आहेत. But the Bible teaches us that you have a relationship with yourself. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आपले स्वतःबरोबर देखील नाते संबंध असले पाहिजे. And the people, those who have good relationship with themselves, they go outside, they sit at one place. आणि ज्या लोकांचे आपले स्वतःबरोबर आपल्या स्वतःबरोबर जर चांगले संबंध असतील मग ते लोक बाहेर जातात, एका ठिकाणी शांतीने ते बसतात. सकाळीच पहाटे जाऊन एक डोंगरावर बसणं, नदी किनारी सकाळी बसणं. जाऊन ते डोंगरावर बसतात किंवा नदीच्या किनारी जाऊन ते बसतात. They have relationship with their own self. आणि त्यांचे स्वतःबरोबर नाते संबंध And असतात. also in that they have a quiet time, they pray to God and they आणि surrender. त्याचप्रमाणे ते स्वतःबरोबर त्या देवाबरोबर एक शांतीने एकटेपणामध्ये एकट्यामध्ये ते वेळ घालवतात. But the Bible tells us in verse 3. आणि तिसऱ्या वचनामध्ये पवित्र शास्त्र सांगतं, कारण मला प्राप्त झालेल्या कृपादानावरून मी तुम्हापैकी प्रत्येक जणाला असे सांगतो की आपल्या योग्यतेपेक्षा स्वतःला अधिक मानू नका, तर देवाने प्रत्येकाला वाटून दिलेल्या विश्वासाच्या परिणामानुसार मर्यादेने स्वतःला माना. देवाने जे तुम्हाला दिलंय त्याच्यापेक्षा अधिक मानू नका. Whatever God has dealt with everyone with the measure of faith. आणि ज्या प्रकारे परमेश्वराने आपल्या विश्वासाप्रमाणे आपल्याला जे दिलेलं आहे, not to think himself highly. आणि त्याच्यापेक्षा स्वतःला मोठं समजू नका. You must be having degrees, well qualified, with wisdom. तुमच्याकडे ज्ञान असेल, बुद्धी असेल, चांगलं शिक्षण असेल, तुमच्याकडे सर्व काही गोष्टी You must be असतील, knowing so many things. तुम्हाला पुष्कळशा गोष्टी माहिती असतील. But he says in a Christian conduct, when you come to God, पण ख्रिस्ती लोकांनी जेव्हा आपण ख्रिस्ताकडे येतो
You know, whatever God has given us, think that much. Don't think beyond that. जे ख्रिस्ताने तुम्हाला दिलेलं आहे तितकंच तुम्ही विचार करा, त्याच्यापेक्षा जास्त विचार करू नका. You know, don't think very highly and think others that they are nothing in front of आणि you. स्वतःला असं मोठा विचार करू नका आणि मग असं विचार पण करू नका अरे दुसऱ्यांना जे दिलं त्याच्यापेक्षा माझ्याकडे सर्वात मोठं आहे. Very humbly, very soberly, according to God has given the mercy. आणि सर्व स्वतःला फार नम्र करून आपण म्हटलं पाहिजे की देवाने जे मला दिलेलं आहे. Think of himself. स्वतःबद्दल विचार. आणि जे देवाने आपल्याला दिलेलं आहे त्याच्याद्वारे आपण स्वतःबद्दल विचार केला पाहिजे. आपल्या पडोसीला सांगा, आपल्या शेजाऱ्याला सांगा, जेवढं देवाने दिलंय जेवढं देवाने दिलेलं आहे तेवढं विचार कर. तेवढा विचार कर. Think of yourself. स्वतःबद्दल विचार कर. Now this is not to do with that declaration मैं बढ़ेगा, उससे नहीं लेना ये. It is not talking about that. आणि ते आपण म्हणतो ना की मी घोषणा वाढणार, करणार. आपण जे घोषणा करतो त्याच्याबद्दल हे असं विचार करू नका. Neither is talking about to have a dream to to become big. वो भी नहीं है. आणि आपण नाही का विचार करतो की मी मोठं होणार आहे, ते पण हे नाहीये. But as per the Lord has brought us together. जसं ख्रिस्ताने आपल्याला सर्वांना एकत्र आणलेलं आहे, जैसा प्रभु ने दया करके तुमको बनाया है, जशी उतना देवाने कृपा देऊन दया देऊन आपल्याला वाढवलेलं आहे, तेवढा तुम्ही विचार करा. Yes, because it's God's plan. It's God has given and God has आणि done. देवाची योजना आहे, देवाने दिलेलं आहे आणि देव आपल्याला वाढवणार आहे. Now, next thing. आता दुसरी God गोष्ट, has given us a church. परमेश्वराने आपल्याला मंडळी दिलेली So how आहे. should be your relationship with the church? आणि मग आपले मंडळीबरोबर आपले नाते संबंध कसे असले पाहिजे. Verses 4 to 8. आणि वचन आहे 4 ते 8, 12 4 ते 8. So these are the things how we have to live in this world and And- have a relationship. आणि हे ज्या गोष्टी आहेत की आपण जगामध्ये राहून आपण देवाशी आपले नाते संबंध कसे असले पाहिजेत. Yes, 4 to 8. कारण जसे आपणाला एक शरीर असून त्यात पुष्कळ अवयव आहेत, तरी त्या सर्व अवयवांचे कार्य एकच नाही. तसे आपण पुष्कळ जण असून ख्रिस्तामध्ये एक शरीर आणि प्रत्येक जण एकमेकांचे अवयव असे आहोत. आपल्याला प्राप्त झालेल्या कृपादानाप्रमाणे आपल्याला निरनिराळी कृपादाने आहेत. म्हणून ईश्वरी संदेश सांगावयाचा असल्यास आपण तो आपल्या विश्वासाच्या प्रमाणाने सांगावा. सेवा करीताना सेवेत तत्पर असावे. शिकवणाऱ्याने शिक्षण देण्यात, बोध करणाऱ्याने बोध करण्यात तत्पर असावे. दान देणाऱ्याने ते औदार्याने द्यावे. अधिकाऱ्याने आपले काम आस्थेने करावे. दया करणाऱ्याने ती संतोषाने करावी. Amen. So this is the Bible is teaching that we should have how we should have relationship in the church with others. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की आपण मंडळीमध्ये आणि इतर लोकांबरोबर आपले नाते संबंध कसे असले पाहिजे. So we are many members having different office, different work. आणि असे पुष्कळ असे We have many members having different works, different आणि jobs. खूप असे सभासद आहेत पण प्रत्येकाकडे वेगवेगळी कामं आहेत. So Christ is the head. आणि जो ख्रिस्त आहे तो आपला मस्तक And आहे. every member is of one another. आणि प्रत्येक जो मेंबर आहे तो एकमेकांसाठी. So we have different gifts. आणि प्रत्येकाकडे वेगळे वेगळे कृपादान आहेत. So whatever gifts God has given, we should keep on doing that with all joy. आणि परमेश्वराने जी काय प्रत्येकाला कृपादान दिलेली आहे त्या कृपादानामध्ये आपण आनंदाने काम केलं So पाहिजे. any kind of ministry work, we should do that with आणि joy. जी काय सेवा दिलेली आहे, जे काय काम आपल्याकडे आहे ते आपण आनंदाने सेवा केली The पाहिजे. person who is teaching should teach. आणि जो व्यक्ती शिकवत आहे त्याने आनंदाने शिकवला The one पाहिजे. who is doing exhortation with all his heart, he should exhort everyone. आणि जर कुणाला प्रोत्साहन देण्याचं कार्य सोपवलेलं आहे त्याने आनंदाने ते काम त्याने केलं The पाहिजे. one who gives, he should find out the needy person and should give. आणि ज्याला कोणाला देण्याचं दान आहे त्यांनी अशा लोकांना शोधावं की ज्यांना गरज आहे अशा लोकांना त्यांनी द्यावं. And with all cheerfulness and gladness, that person should. आणि पूर्ण संतोषाने आनंदाने त्यांनी ते काम करावं. Even now this is the church people, how we should have relationship with आणि them. हे चर्चचे लोक आहेत आणि या चर्चच्या लोकांनी आपलं नातं एकमेकाबरोबर कसं असलं But पाहिजे we also ते आपण have, समजलं we पाहिजे. also have relationship with others in office, school, college. आणि आपण हे पण पाहिलं की आपले नाते संबंध जगामध्ये आपल्या ऑफिसच्या ठिकाणी आपल्या कॉलेजमध्ये
कसे असले पाहिजे. So here from verse 9 to 13 it says how should be our relationship with our other friends in the world. आणि मग 9 ते जे 12 वचन आहे ते आपल्याला सांगतं की आपले नाते संबंध इतर लोकांबरोबर कसे असले पाहिजेत. 9 to 13. आणि 9 ते 13. प्रीतीमध्ये ढोंग नसावे, वाईटाचा वीट माना, बऱ्याला चिकटून राहा, बंधुप्रेमाच्या बाबतीत एकमेकांना खरा स्नेहभाव दाखवा. तुम्ही प्रत्येक जण दुसऱ्याला आदराने आपणापेक्षा थोर माना. आस्थेविषयी मंद असू नका, आत्म्यात उत्सुक असा, प्रभूची सेवा करा, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर असा, पवित्र जनांच्या गरजा भागवा, आतिथ्य करण्यात तत्पर असा. So when we move outside and we meet people, आणि ज्यावेळेस आपण बाहेर जातो आणि ज्यावेळेस आपण लोकांना भेटतो so our love, they should find that our love is true for them. आणि मग आपलं जे प्रेम आहे त्यांना समजलं पाहिजे आपलं प्रेम त्यांच्यासाठी खरं आहे. Christ's love should flow through us. आपल्याद्वारे ख्रिस्ताचं प्रेम त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. It said every kind of evil, go run away from that. आणि सर्व प्रकारचं जे वाईट आहे त्या सर्व वाईटापासून आपण दूर पळालं पाहिजे. But you should like a Fevicol Kajod, you should cleave to the thing which are good. आणि जे चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या गोष्टीला आपण चिटकून राहिलं You पाहिजे. know, there are many people, they love the evil things. आणि असे पुष्कळशे लोक आहेत की ज्या लोकांना वाईट गोष्टी आवडतात. Because evil doesn't come directly. कारण जे वाईट आहे ते असंच येत नाही. But evil comes with looking a good thing. आणि जे वाईट आहे ते चांगल्या गोष्टी बनून येतं. Very enjoyable thing. आणि खूप आनंद देणाऱ्या गोष्टी बनून ते वाईट Then येतं it destroys the life. आणि ते जीवनाचा नाश करतं. But here the Bible says, इथं पवित्र शास्त्र सांगतं you know, you should be always cleave और उसको चिपक के रहने का जो. आणि नेहमी आपण चांगल्या गोष्टीला आपण चिटकून राहायला पाहिजे. Don't you never say, आणि आपल्या शेजारीकडे वळून त्याला सांगा चांगल्याला चिटकून राहा आणि बऱ्याला चिटकून राहा आणि वाईटापासून आणि वाईटापासून दूर. दूर जा. नाही तर काय लोक उलट करतात. काय लोक उलट करतात. You know one thing you must have experienced. एक गोष्टींचा अनुभव तुम्ही घेतला असेल. आहे ना, जो खरं बोलतो ना, जो खरं बोलतो ना म्हणजे तो कोणाला आवडत नाही. तो कुणाला आवडत नाही. जो काहीतरी चांगलं किंवा चांगल्यासाठी आपल्या चुका दाखवतो ना, तो नाही की आवडत. जो चांगल्यासाठी आपलं चांगलं होण्यासाठी जर चुका दाखवतो ना ते लोकांना आवडत नाही. Anybody points our mistakes जर कुणी आपली चूक आपली दाखवली for our good, आपल्या चांगल्यासाठी we don't like that person. आपल्याला तो व्यक्ती आवडत नाही. But पण anybody who says yes whatever we are doing, हा बहुत अच्छा. आणि जर कुणी असं आपल्याला म्हटलं की अरे हो हे चांगलं आहे चल आपण करू, मग आपल्याला आवडतं. We like such kind of people, those who agree with us. आपल्याला असे प्रकारचे लोक आवडतात की जे लोक आपल्या बरोबर सहमत होतात. But the moment आपण ज्या क्षणाला we try to do something good to आपण others, काहीतरी चांगलं दुसऱ्यांच्या जीवनामध्ये करायचा प्रयत्न केला and if they don't like, आणि तर त्यांना आवडलं नाही they keep distance from us. मग ते आपल्यापासून अंतर ठेवतात. किती लोकांना अनुभव आहे, किती लोकांना अनुभव आलेला आहे असा. दूर चले जातात. ते आपल्यापासून दूर निघून जातात. अरे पण आपण चांगल्यासाठी बोलतोय, पण आपण त्यांचं चांगल्यासाठी बोलतोय पण ते लांब जातात. पण ते आपल्यापासून दूर जातात. कधी कधी आपण पण तसंच वागतो. कधी कधी आपण पण स्वतः तसंच But the वागतो. Bible says जो अच्छा है उसको पकड़ के रहे. पण बायबल सांगतं की जे बरं आहे जे चांगलं आहे त्याला चिटकून राहा. You know, and God will bless all our things. आणि जो परमेश्वर आहे तो आपल्या सर्व चांगल्या गोष्टींना तो आशीर्वादित And करेल. let that be brotherly love, honor, preferring other person. आणि म्हणून आपण एकमेकांती प्रेम केलं पाहिजे. बंधू प्रेमाने आपण एकमेकाला थोर मानलं पाहिजे आणि आदराने वागवलं We पाहिजे. should never be lazy in work, in business. आणि म्हणून आपल्या ज्या कामामध्ये आणि आपल्या व्यवसायामध्ये आपण मंद असू नये. And it should be like we should do everything with kattar shraddha kind of thing. आणि आपण- Fervent in spirit, serving the Lord. आणि आत्म्यामध्ये उत्सुक असून आपण प्रभूची सेवा केली पाहिजे. Now 12 verse it says, आणि 12व्या वचनामध्ये तो म्हणतो our rejoicing should be our hope. आणि आशेने हर्षित व्हा. What is our hope? आपली आशा काय आहे. Jesus is our hope. प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा So we आहे. should rejoice in that hope. आणि त्या आशेमध्ये आपण आनंद केला पाहिजे. And when problem comes, be peaceful, be patient. आणि जेव्हा संकट येतात तेव्हा धीर धरा. But पण continue in prayer.
पण प्रार्थनेत तत्पर राहा. So without prayer, our life is nothing. We should keep on praying. आणि continuous prayer. प्रार्थनेशिवाय आपल्या जीवनामध्ये काही नाही, पण आपण नेहमी त्या प्रार्थनेमध्ये तत्पर असलं पाहिजे आणि आपण सतत प्रार्थना केली पाहिजे. Turn to your neighbor and say continuous prayer. आणि आपल्या शेजारी म्हणा की सतत प्रार्थना करणं. Prayer. Talk to God. Talk to God. नेहमी आपण त्या परमेश्वराशी बोललं पाहिजे. परमेश्वराशी बोला. Then the Bible says, आणि पवित्र शास्त्र सांगतं, give to the men and women of God. Give to the saints. आणि जे आपले देवाचे सेवक आहेत, जे संत आहेत, त्यांना तुम्ही द्या. And given to hospitality. आणि त्यांचा आदर सन्मान, त्यांना आतिथ्य आदर करा. पाहुणचार करा त्यांचं. Yes. त्यांचा पाहुणचार करा जे आपल्या घरामध्ये येतात. Last thing we'll see over here in this chapter. आणि या अध्यायामध्ये आपण शेवटची गोष्ट पाहणार आहोत. Our relationship with people, those who dislike us or enemies. असे लोक की अशा लोकांना बरोबर आपले नाते संबंध की ज्या लोकांना आपण आवडत नाही, जे लोक आपला छळ करतात त्यांच्या बरोबर. Those who think and those who desire that something bad should happen to us, our family. काय असे लोक की जे लोक आपल्याबद्दल असं विचार करतात की यांचं काहीतरी वाईट झालं पाहिजे, यांच्या कुटुंबाचं काहीतरी वाईट झालं पाहिजे. For such, how should we have our relationship with them? मग अशा लोकांबरोबर आपले नाते संबंध कसे असले पाहिजे. ते आपल्याला जसं करतात तसं करायचं नाही. जसं ते आपल्याला करतात तसं आपण त्यांना करायचं नाही. Verses 14 to 21. 14 आणि ते 21. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 14 ते 21 वचनं. तुमचा छळ करणाऱ्यांना आशीर्वाद द्या, आशीर्वादच द्या, शाप देऊ नका. आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा. परस्पर एक चित्त असा, मोठ्या मोठ्या गोष्टींवर चित्त ठेवू नका, तर लीन वृत्तीच्या लोकांचा सहवास करा. स्वतःला शहाणे समजू नका, वाईटाबद्दल वाईट आणि कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्याच्या दृष्टीने जे सात्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजन हो, सूड उगू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या. कारण असा शास्त्रलेख आहे की सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे प्रभू म्हणतो. उलट पक्षी तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावयाला दे, तहानेला असल्यास त्याला प्यावयाला दे. कारण असे केल्यास तू त्याच्या मस्तकावर निखाऱ्यांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक. Amen. So this is the Bible teaches us that how should we have relationship with people who dislike us or hate us. आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की आपले नाते संबंध की जे लोक आपला छळ करतात आणि ज्या लोकांना आपण आवडत नाही अशा लोकांबरोबर आपले नाते संबंध कसे असले पाहिजे. तुम है कि किसके जीवन में there are people की they dislike. अशा तुमच्या की असे लोक तुमच्या जीवनामध्ये आहेत का की ज्या लोकांना तुम्ही आवडत नाही. I met one friend. आम्ही एका माझ्या मित्राला भेटलो अरे समोर आला की चाय वगैरे पाचतो राव. आणि समोर आला की चहा वगैरे पाचतो. है ना, टोस्ट खारी बनपाव चारतो. मग टोस्ट खारी बनपाव सगळं मला चारतो. बट माग इतकं बदनामी करतो, इतकं लय छळलं राव याने. त्यांनी मला इतकं छळलंय, माझी इतकी बदनामी त्यांनी केली. समोर आया तो चाय पिलाय वगैरे छोडता नाही. पण जर समोर आला तर चहा पाजल्याशिवाय सोडतच नाही. बट फ्रॉम बिहाइंड, पण मागे मे बी नेबर्स, अनेक शेजारचे, मे बी कलिग्स, आपले मित्र असतील, आपल्या ऑफिसमध्ये काम करणारे आपले ट्रबलिंग अस. आपला बॉस असेल की जो आपल्याला खूप त्रास देतो. बट द बायबल टेल्स अस हाऊ वी शुड बी ॲज फॉलोअर्स ऑफ जीसस. आणि पण पवित्र शास्त्र सांगतं की आपण कसे असले पाहिजेत, ख्रिस्ताच्या मागे चालणारे लोक. जे तुमचा छळ करतात, जे तुमचा छळ करतात त्यांचा पण तुम्ही डबल छळ करा. त्यांचा पण तुम्ही डबल छळ करा. आशीर्वाद. पण असं लिहिलेलं आहे, पण असं लिहिलेलं आहे की तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. आशीर्वाद. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या. You know how the kingdom of our Lord works? तुम्हाला माहिती आहे का की देवाचं राज्य जे आहे ते कशा प्रकारे कार्य करतं. And how you become in the kingdom of God that you represent Jesus. आणि मग कसं तुम्ही ते देवाचं राज्य बनवू शकता आणि देवाच्या वतीने तुम्ही काम करू शकता. आजपर्यंत तुम्हाला कुणी जास्त छळलंय? आतापर्यंत तुम्हाला कुणी जास्त छळलंय, बहुत रुलाया, खूप रडवलंय, नींद हराम कर दिया रात. आपली झोप घालवली. सोया नहीं मैं कितना तो दिन. कितीतरी दिवस मी झोपलो नाही.
Bible says, पवित्र शास्त्र सांगतं bless them, तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या, bless them. तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या Tell them, may God bless you. आणि त्यांना सांगा की परमेश्वर तुला आशीर्वाद देव, तेरा घर घराना सबका अच्छा हो. तुझं घर आणि तुझं पूर्ण घरानं आशीर्वादित होऊ दे, चांगलं होऊ दे I त्यांचं. was working in girls' school as a music teacher 2 years. आणि 2 वर्ष मी जे गर्ल्स स्कूल आहे त्या गर्ल्स स्कूलमध्ये मी म्युझिक टीचर म्हणून काम करत होतो. After 2 years, another principal came, Sister Toynette. आणि मग ती त्याच्यानंतर 2 वर्ष चालू असताना ते दुसरी प्रिन्सिपल तिची बदली झाली आणि दुसरी प्रिन्सिपल आली. She आल्यावर she said, why we don't need a music teacher. मला काढून टाकलं काम. आणि मग ती आली आणि ती म्हटली की आपल्याला म्युझिक टीचरची गरज नाही आणि मग तिने मला शाळेतून काढून टाकलं. My heart became bitter against her. आणि मग माझं हृदय तिच्याबद्दल कडूपणाने भरलं. Because all other sisters, management, they wanted me. आणि सर्व जे मॅनेजमेंट होतं आणि सर्व जे टीचर होते त्यांना मी पाहिजे होतो. So every time I'll pass from that school, I'll remember Sister Toynette and I will curse her. आणि पण जेव्हा केव्हा मी त्या शाळेच्या समोरून जायचो, ज्या प्रिन्सिपलने मला काढलं त्या प्रिन्सिपलला मी शाप द्यायचो. Because नौकरी ना, job, इतना अच्छा इतकं- उसके वजह से. इतकं चांगली नोकरी होती, इतकं चांगलं जॉब होता, पण तिच्यामुळं मला काढलं. सगळे म्हणत होते नाही राहू दे आपल्याला गरज आहे, बट हीच एकटीच एवढं नाही 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 कशाला. सगळे म्हणत होते नाही नाही ह्याची आपल्याला गरज आहे, संगीत टीचरची आपल्याला गरज आहे, नको काढू. पण तीच एकटी होती, ती म्हणली नाही गरज आहे आणि काढून टाकलं. She said we have good teachers, they sing good, they will आणि teach. मग ती प्रिन्सिपल म्हटली की आपल्या शाळेमध्ये असे टीचर लोक आहेत की ते चांगलं गातात. So my heart was so bitter, आणि माझं हृदय इतकं कडूपणाने भरलं. but the Lord touched me. पण परमेश्वराने मला स्पर्श And the केला. Lord taught me मला परमेश्वराने शिकवलं to forgive and to bless. की तिला क्षमा करून तिला आशीर्वाद देणं. So from next time I went from that school, आणि मग पुढच्या वेळेला जेव्हा मी त्या शाळेच्या समोरून गेलो, I waited at the gate मी त्या शाळेच्या गेट जवळ थांबलो and I lifted my hand and I said, Lord, I bless Sister Toynette. आणि मग मी तिथे उभा राहून मी जी प्रिन्सिपल होती त्या प्रिन्सिपलला मी म्हटलं परमेश्वर तू तिला आशीर्वादित कर Let everything good happen to her. आणि तिच्याबरोबर सर्व काही गोष्टी चांगल्या होऊ देत. And I said, Lord, I forgive her from my heart. आणि मी म्हटलं परमेश्वरला की परमेश्वर मी तिला माझ्या हृदयापासून क्षमा करतो. And the Lord started opening doors in my life. आणि मग परमेश्वर माझ्या जीवनामध्ये ते द्वार आहे ते उघडे करू लागला. The Lord started blessing me and lifting me high. आणि मग तिथून परमेश्वर मला आशीर्वाद देऊ लागला आणि परमेश्वर मला उंच करू लागला. One day they called me in the school. एकदा मला त्यांनी शाळेमध्ये And बोलवलं all sisters came and said, we are so sorry, we did wrong with you. आणि मग सर्व ज्या सिस्टर होत्या त्या माझ्याकडे आनंद झाला की आम्हाला क्षमा कर, आम्ही तुझ्याबद्दल वाईट गोष्टी केल्या. As if they were saying me, can you join again? म्हणजे त्या असं मला सांगत होत्या की परत तू जॉईन होऊ शकतोस का. But till that time it was late. पण तोपर्यंत का उशीर झालेला होता. Because God has lifted me so high की from त्या a job of a परमेश्वराने- music teacher. Yeah! त्या परमेश्वराने मला इतकं उंच केलं होतं, त्या संगीताच्या शिक्षकापेक्षा जास्त परमेश्वराने मला उंच केलं If होतं. you want that God should lift you high, जर तुमची इच्छा आहे की परमेश्वराने तुम्हाला उंच उचलावं, learn to bless people. तुम्ही शिका लोकांना आशीर्वाद देण्यासाठी. Learn to forgive them those who have done wrong. आणि तुम्ही अशा लोकांना क्षमा करण्याचं शिका की ज्या लोकांनी तुमचा छळ केलेला आहे. There should be no one in the world whom we have not forgiven. जगामध्ये असा कोणताच व्यक्ती असलं नाही पाहिजे की त्या व्यक्तीला तुम्ही क्षमा केली When नाही. you stand before Christ and when you worship Him, की ज्यावेळेस तुम्ही त्या ख्रिस्तासमोर थांबता आणि त्या ख्रिस्ताची तुम्ही जेव्हा आराधना करता, oh, your body as a holy and acceptable to God. मग तुम्ही आपलं शरीर, जिवंत शरीर त्या देवाला पवित्र आणि ग्रहणीय असं तुम्ही अर्पण केलं पाहिजे. That kind of life even we should have. आणि अशा प्रकारचं जीवन तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये असलं पाहिजे. Turn to your neighbor and say, आपल्या शेजाऱ्याकडे वळून त्याला सांगा जग में ऐसा कोई नहीं चाहिए जिसे तूने माफ नहीं की जगामध्ये असा कोणी नाही पाहिजे की ज्याला तू क्षमा केली नाहीस. When Christ will stand and see, आणि जेव्हा ख्रिस्त उभा राहील आणि तो आपल्याला पाहिल मैं जैसा क्षमा किया तू सबको क्षमा की किया. जसं मी क्षमा केली तसं तू क्षमा केलीस. Hallelujah. हालेलुया. One thing the Bible teaches, rejoice with them those who rejoice. आणि पवित्र शास्त्र आपल्याला अजून एक शिकवते की जे आनंद करतात त्यांच्याबरोबर तुम्ही पण आनंद करा. Weep with them those who weep. आणि जे शोक करतात त्यांच्यावर तुम्ही पण शोक करा. But sometimes अपने को सिर्फ rejoice अच्छा लगता है. पण काय वेळेला आपल्याला ना फक्त आनंदच आवडतो. न रडणाऱ्याच्या घरी आपण जास्त जात नाही. जे रडणारे लोक आहेत त्यांच्या घरी आपण जास्त जात पण नाही. जिथं आनंद आहे, रिजॉइस आहे, पार्टी आहे, पण तिथं- जिथे आनंद आहे, पार्टी आहे, आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत तिथे आपण जातो. But the Bible tells us that when you live as a Christian in this world,
आणि जसं पवित्र सांगतं की एक ख्रिस्ती म्हणून जसं तुम्ही या जगामध्ये राहता You know, find out people those who are weeping. आणि अशा लोकांना शोधा की जे लोक रडत आहेत Find out them. त्यांना तुम्ही शोधा. And it says, what it says? आणि ते काय सांगतं? Weep with them that weep. वो नहीं बोल रहा कि नहीं बरं होईल तुझे डोळे आश्रू पुसतो ना, उसके साथ रो. आणि असं नाही म्हटलं ते मला की जे रडतात त्यांच्यावर तुम्ही रडा, असं नाही लिहिलेलं की जे रडतात जाऊन त्यांचे अश्रू तुम्ही पुसा. जो रो रहा उसके साथ रो. जे रडत आहे त्यांच्यावर तुम्ही पण रडा. You know, find out that pain, that agony. that आणि ते sorrow. शोधा की त्यांच्यामध्ये काय दुःख आहे, काय वेदना आहेत. You know, sometimes काय वेळेला words don't work. की जे शब्द आहेत ना, काही वेळा ते शब्द काम नाही करत. सिर्फ रोने वाले के साथ रोया ना, काही वेळा रडणाऱ्या लोकांवर तुम्ही जर रडला ना, that is enough for them. त्यांच्यासाठी ते पुरेसं आहे. It also says rejoice with them that do rejoice. आणि असं लिहिलेलं आहे की जे आनंद करतात त्यांच्यावर तुम्ही पण आनंद करा. Be of same mind one towards another. आणि तुम्ही एक मन असा एकमेकाबरोबर. You know, mind not high things. High things God has given us already. Mind not high things. आणि ज्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मोठ्या गोष्टींची अपेक्षा ठेवू नका. In Jesus already you are highly minded. पण त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला सर्व काही मोठ्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. But find out people those who are of low estate. आणि अशा लोकांना तुम्ही शोधा की जे खालच्या दर्जाचे आहेत. And the Bible says, be not wise in your own self. आणि असं लिहिलेलं आहे की पवित्र शास्त्रामध्ये स्वतःला शहाणे समजू नका. Be not be wise that way. अशा प्रकारे स्वतःला शहाणे समजू नका. मराठी भाषा डायरेक्ट ये ना स्वतःला लई शहाणा समजतो का? पड़ोसी को बोला खुद को शहाणा मत समझ. आपल्या शेजाऱ्याला सांगा की स्वतःला शहाणं समजू नको. Our relationship with others in the world or those who hate us. आपले जगाबरोबर इतर बरोबर लोकांबरोबर नाते संबंध आणि जे आपला छळ करतात त्यांच्यावर आपले नाते संबंध. Don't return evil for evil. आणि जे वाईटाची फेड वाईटाने करू नको. एक माझा फ्रेंड होता. I had one friend. माझा एक मित्र होता. He used to tell me something. मेरे को गुस्सा आता था, hate होता था. तो मला काही गोष्ट सांगितली ना तर मला खूप राग यायचा. And he will call me with all other friends and he will talk that topic and वही करेगा. आणि मग ते काय करायचं, जर सर्व मित्र असले त्या मित्रांमध्ये तो बोलवायचा आणि मग त्याच विषयावर तो बोलायचा. आम्ही एकदा गेलो गोराई बीच मध्ये. आम्ही गेलो होतो, सगळे चर्चचे लोक घेऊन गेले आम्हाला. दे टुक अस ओव्हर देअर गोराई बीच. आम्हाला त्या गोराई बीच वरती ते आम्हाला सर्व लोकांना घेऊन गेले. And I said, अभी इसने कुछ बोला तो I'm going to show him. आणि तो मी असं विचार केला, आता जर मला तर काय बोलला मी त्याला दाखवलं. There was a long tall wall and he was sitting there. आणि एक अशी उंच भिंत होती, त्या भिंतीवर तो बसला होता. All played in water and we ran and we came in there. आणि आम्ही सर्व पाण्यामध्ये खेळत होतो. मग आम्ही सर्वजण आलो त्याच्याकडे. And he wanted to tease me आणि त्याला मला चिडवायचं होतं. because he knew if he speaks this I don't like that. आणि त्याला माहिती होतं की जर तो काय बोलला तर मला ते आवडत नाही. And he did that. आणि त्याने ती गोष्ट And I केली. said, अभी टाइम आया इसको आता दिखाने. मी म्हटलं आता वेळ आली त्याला दाखवायची. वर बसला होता. तो वर बसला होता. वरून त्याला असा ओढला खाली. दोन्ही गुडघ्यावर तोंडावर असं पडला. अरे 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 सॉरी यार सॉरी. बट अंदर से पण आतमधून वापस मुंह खोलने का नहीं. मी आतमधून म्हटलं की परत तोंड खोलायचं नाही. Don't recompense evil for evil. आणि वाईटाबद्दल वाईट करू नका. Recompense evil for evil. आणि वाईटाबद्दल वाईट करू नका. But be honest in the sight of all men. आणि सर्व मनुष्याच्या वतीने योग्य ते करा. किसने किया है क्या ऐसा evil का evil? कुणी असं केलेलं आहे की केलं आहे का वाईटाबद्दल वाईट? Because the world says नहीं चलता, ऐसा होना चाहिए. जग सांगतं की नाही असं झालं पाहिजे, असं चालतं. But since you are different, you follow Jesus. पण आपण सर्व वेगळे आहोत कारण आपण त्या ख्रिस्ताच्या मागे चालतो. है ना. दुष्टाईचं उत्तर दुष्टाईने नको देऊ. 18 वचन. If it's possible as much as lieth in you, live peaceably with all men. शक्य तर सर्व मनुष्याबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. How many people? Much lies in you, as much as possible with all men.
असं लिहिले किती किती लोकांबरोबर असं नाही, सर्व लोकांबरोबर. Not only best friend, फक्त त्या चांगले मित्र आहेत त्यांच्याबरोबरच नाही, with all people. पण सर्व माणसांबरोबर शांतीने राहा. शांतीने राहा. ते काय करू दे, तू शांतीला धर. ते काय पण करू देत पण तू शांतीला धर. शांत से रह. शांतीने राहा. Your time will come. तुमची वेळ येणार. Lord will lift you high. परमेश्वर तुम्हाला उंच करणार. You will be blessed. तुम्ही आशीर्वादित होता. You will have the peace of mind. तुम्हाला त्या ख्रिस्ताचं मन असेल. Then the Bible says, आणि पवित्र शास्त्र सांगतं, सूड घेऊ नको. सूड घेऊ नको. बदला मतले. बदला घेऊ नकोस. There are different ways हम बदला लेते हैं. वेगळ्या वेगळ्याचे मार्ग असतात की आपण बदला घेतो. वाईफ बदला घेते, रोट्या जळालेल्या खायला देते. पत्नी सूट घेते की ती चपात्या जाळते आणि मग 2-3 दिवसाचं जेवण गरम करून देते. नवरा सूट घेतो. नवरा पण सूट घेतो. एकदम गोड मिट्टी छुरी मार के नाही का बॉच करून गोंजारून नाही 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 असे एक एक शब्द बोलतात हे का नवरे. गपचूप सूट घेतात. लगा ना असं बोलता अक्षय कुमार जली ना लगा ना तेरे को. So the Bible tells us here, don't take revenge. आणि सूड घेऊ नको असं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. गुस्सा वाले लोग सुनो बाइबल क्या बोलता है. जे राग येणारे लोक आहेत त्यांनी ऐका पवित्र शास्त्र काय सांगतं. गुस्सा को जगह मत दो. जे राग आहे जो क्रोध आहे त्या क्रोधाला तुम्ही जागा देऊ नका. मम्मीलाच माहितीये घरी किती रागवते का राग किती है. मम्मीलाच माहितीये किती राग है. बाइबल टेल्स अस. पवित्र शास्त्र सांगतं सूड लो. डोंट टेक रिवेंज. सूड घेऊ नको. अँड डोंट बी अँग्री. आणि तुला राग येऊ देऊ नको. यायचं सोडून दे पण त्याला जागा बी देऊ नको. यायचं तर सोडून द्या पण त्या रागाला जागा पण देऊ नका. There are so many people in anger they did such a wrong things. आणि असे पुष्कळ लोक आहेत की जे रागामध्ये अशा कितीतरी गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. And their life is destroyed. आणि त्यांचा जीवनाचा नाश करून ठेवलेला आहे. Because the Bible says, कारण पवित्र शास्त्र सांगतं, God says, परमेश्वर असं म्हणतो, सूड घेणं माझ्या हातात आहे. आमेन. सूड घेणे माझ्याकडे आहे. The Lord says, I will repay. आणि बायबल सांगतं की देव म्हणतो की मी फेड करीन. I will repay. मी फेड करीन. जो भी गलत हो गया तेरे साथ, I will repay. तो म्हणतो जे काही चुकीचं तुझ्या बरोबर झालेलं आहे त्याची फेड मी करेन. पण तू रागला जागा देऊ नको, सूड घेऊ नको. म्हणून तू रागाला जागा देऊ नको आणि तू सूड घेऊ नको. Amen. Praise the Hallelujah. Lord. Amen. But ऐसा कोई नहीं जिसको गुस्सा नहीं आता. असं कोणीच नाही की त्याला राग येत नाही. And some people गुस्सा है तो what they do? काही लोक ज्यांना राग येतो ते काय करतात. And the world have different ways. आणि जगामध्ये वेगळे वेगळे मार्ग आहेत. म्हणजे एक फ्रेंड होता राग आला की ऐसा होता फ्रेंड राग कंट्रोल नाही. दुसरे का होता असं राग भी आला की राग. There are certain things which Bible tells we should not play with them. जल्दी से हैंडल करके निकाल दो अपने जीवन में से. They are going to destroy us. नाही ते आपला नाश करतील. Take our peace and take us away from the Lord. आणि ते आपली शांती घेऊन टाकतील आपल्या परमेश्वरापासून दूर करतील. So राग सूड सर्व देव म्हणतो मी काळजी घेईल त्याची. But you be a good person. पण तू एक चांगला व्यक्ती राहा. If your enemy is hungry, give food. जर तुझा शत्रू भुकेला असेल त्याला तू खायला दे. Thirsty, पाणी दे. जर तो तहानेला असेल त्याला तू प्यायला पाणी दे. आपण तो बोलते नाही बघा मला असं केलं म्हणून तुझं भूक म्हणून तुला पाणी नाही. असंच राहणार तुम्ही. By doing this, the Bible says you will be doing something to them. आणि असं करून तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी चांगलं तुम्ही करत आहात. उनके सर पे जळते आगीचे कोळशे तुम्ही ठेवता असं करतात. आणि असं लिहिलं की तू त्यांच्या मस्तकावरती निखाऱ्याची रास करशील. The word which is 21. आणि 21व्या वचनामध्ये Be not overcome of evil, but overcome evil with good. वाईटाने जिंकला जाऊ नको तर बऱ्याने वाईटाला जिंक. Hallelujah. हालेलुया. बऱ्याने वाईटाला जिंक. बऱ्याने वाईटाला जिंक. Turn to your neighbor, say, आपल्या शेजारकडे भलाई से बुराई को जीत ले. की वाईटाने
बऱ्याने वाईटाला जिंक. बुराई आहे तो डरने का नाही, जर वाईट आलं तर त्याला घाबरायचं नाही, पळून नाही जायचं, पळून नाही जायचं. वो चैलेंज स्वीकारने का आने दे, क्या दम ते है तेरे में आव्हान देखने. स्वीकारायचं मध्ये येऊ दे, काय करतो बघू. कितना बुराई होगा, किती वाईट होणार, बट उससे ज्यादा भलाई इधर है. पण सर्वात जास्त जे चांगलं आहे, जे बरं आहे ते वो आहे. भला परमेश्वर का मंदिर हुआ है. त्या चांगला करणारा जो परमेश्वर आहे त्याचं मंदिर मी आहे. I and Jesus are one, he is in me. की जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, की जो देव माझ्यामध्ये आहे. So बुराई को भलाई से जीत ले. आणि म्हणून बऱ्याने वाईटाला तू जिंक. That means याचा अर्थ असा वाईटाला पण बरं करायचं, वाईटाला पण भलाईमध्ये टर्न की जे करायचं. वाईट आहे त्या वाईटाला पण बरं करायचं आणि बऱ्याने वाईटाला जिंकायचं. In the world, जगामध्ये the good is overcome by the evil. की जे चांगलं आहे त्या चांगल्यावरती वाईटाने कंट्रोल नियंत्रण ठेवलेलं आहे. But the Bible पण- says what you and I we should do. पण बायबल काय सांगतं की तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे. बुराई को भलाई से जीतो. जे बऱ्याने वाईटाला आपण जिंकलं पाहिजे. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Amen. Shall we give a wonderful clap offering to our काय Lord? नाही, सुंदरशा टाळ्या वाजवून त्या टाळ्यावरून आपण त्या देवाला टाळ्यांचं अर्पण देऊया. Your relationship is very important. आपले जे नाते संबंध आहेत ते फार महत्वाचे आहेत. First important relationship with our Father. आणि पहिलं नाते संबंध जे की जे आपले नाते संबंध त्या पित्या बरोबर It should go deeper every day. ते रोज आणि रोजचे खोल गेले पाहिजे. Second is with the world. आणि दुसरं आहे की या जगाबरोबर वो समरूप नहीं होना है दुनिया से. त्या जगाच्या गोष्टींमध्ये आपण समरूप एक झालं नाही Third पाहिजे. thing with ourselves. आणि तिसरी गोष्ट आपल्या स्वतः बरोबर Think as much as God has placed you. Don't think much more जे beyond that. देवाने आपल्याला ठेवलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही विचार करा, त्याच्यापेक्षा जास्त विचार करू Your नका. relationship in the church, all our brothers and sisters and children and आणि mother, fathers. आपले जे नाते संबंध आहे आपल्या मंडळी बरोबर, आपले जे आई वडील आहेत, आपले मित्र मंडळ, त्या प्रत्येकाबरोबर Be with them. त्यांच्या बरोबर राहा. We have relationship with others in the world. आणि जगामध्ये जे आहे त्यांच्याबरोबर आपले नाते And संबंध, also relationship with people, those who dislike us, hate us. अशा लोकांबरोबर आपले नाते संबंध की जे लोक, ज्या लोकांना आपण आवडत नाही, की ज्या लोकांनी आपला छळ केलेला आहे. You have given your life to Jesus. तुम्ही आपण आपलं जीवन त्या ख्रिस्ताला दिलेलं You आहे. represent Jesus wherever you go. आणि जिथे कुठे जातो आपण ख्रिस्त लोकांना दाखवतो. People don't know Jesus. लोक जगाच्या लोकांना ख्रिस्त माहिती नाही, They come to know Jesus, about Jesus through you, पण looking त्या at लोकांना your ख्रिस्त life. माहिती पडतो तुमच्याद्वारे आणि तुमच्या जीवनाच्या द्वारे. So these are the things how we should be. आणि या सर्व गोष्टी आहेत की आपण कसं असलं Be पाहिजे. in the Lord, grow in the Lord, leave आपण the त्या worldly things. ख्रिस्तामध्ये असलं पाहिजे, ख्रिस्तामध्ये वाढलं पाहिजे आणि सर्व जगिक गोष्टी Let आपण सोडून दिल्या let पाहिजे. everything be Jesus. आणि आपलं सर्व काय प्रभू येशू ख्रिस्त असलं This पाहिजे. time we'll take part in the Lord's table. आता यावेळेला आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेणार आहोत. Prepare your heart. आपलं हृदय तुम्ही तयार करा Pray and ask the Lord. आणि प्रार्थना करा आणि त्या ख्रिस्ताला विचारा The Lord, की परमेश्वरा, my relationship माझे नाते संबंध with you, with family, with myself, with तुझ्या others. बरोबर, तुझ्या लोकांबरोबर, माझ्या स्वतः बरोबर, Is it showing you to others, Lord? की ते दाखवतात का की तू माझ्यामध्ये आहेस, Or I have those things in my life and in my heart. की त्या सर्व गोष्टी माझ्यामध्ये आहेत, माझ्या हृदयामध्ये आहेत. So Lord, now I surrender to you आणि म्हणून देवा आज या वेळेला मी स्वतःला समर्पित करते, so that my life will glorify you, Father. की जेणेकरून पित्या माझ्या जीवनाद्वारे तुझा गौरव होईल. I will not be just coming to church, singing, clapping, going back home, but I will be serving you wherever I पण am. परमेश्वर मी असंच होणार नाही की मी आले, मी स्तुती आराधना केली, मी गीत गायले, मी वचन ऐकलं, पण देवा माझं जीवन तुझ्या बरोबर एक समर्पित जीवन Amen. Praise the असेल. Lord. हालेलुया. Hallelujah. The Christian life, आणि जे ख्रिस्ती जीवन आहे, the परमेश्वर, Christian relationship, जे ख्रिस्ती जे नाते संबंध as आहेत, you had with the Father and with yourself and with जसं others, तुझं त्या पित्या बरोबर आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर होतं, give that kind of relationship to us also. आणि त्या प्रकारचे जे नाते संबंध आहेत तसं तू आमच्या बरोबर होऊ And दे. Lord, lead us into that victorious life with you, Jesus. आणि ते विजय जीवनामध्ये आम्हाला तुझ्या बरोबर राहू दे. Thank you, राहू Lord. दे. Let's worship our Lord. की नदी बहती है यीशु के सूली से, और जो कोई उसमें नहाएगा यकीन साफ होगा. मैं जानता हूँ
कहता हूं हर बीमारी यीशु के नाम से निकल जाए। गुड हेल्थ, गुड हेल्थ, गुड हेल्थ। सबके लिए अच्छी सेहत, सबके शरीर के अवयवों में ताकत, हड्डियों में ताकत, जॉइंट्स में ताकत। In the name of Jesus, we all together speak the word of Jesus. जो प्रभु यीशु मसीह ने हमारे रोगों को ले लिया सूली पर और जो चंगाई और जीवन दिया, वो चंगाई और जीवन हम हर कोई स्वीकारते हैं। Blessings for everyone, open doors for everyone, oh Lord. Mountains to be removed, oh Lord. Oh hallelujah, joy and peace of Jesus, oh Lord. Increment, बढ़ोतरी, oh Lord. The peace of mind, unity and love, miracles, signs and wonders for everyone, oh Lord. यीशु के नाम से Lord, वो आंखों की समस्या मिट जाए Lord प्रभु जी, वो स्किन की समस्या मिट जाए परमेश्वर, यीशु की महिमा के लिए Lord. Oh हालेलुया, काम काज में उन्नति, प्रगति, बिजनेस में Lord, जो रुकावटें हैं Lord, वो रास्ते खुल जाए प्रभु जी, और हर कोई आपके लिए Lord, आपकी महिमा के लिए अच्छा हो, भला हो परमेश्वर। जैसे तूने रिक्त किया, अपने आप को हम रिक्त करते हैं प्रभु जी, और तेरी महिमा के लिए हम जिए, हमारे द्वारा तेरी महिमा हो प्रभु जी। ऐसा कार्य आपका कीजिए लॉर्ड। थैंक यू लॉर्ड फॉर ब्लेसिंग अस ऑल। प्रभु यीशु नासरी के नाम से मांगते हैं स्वर्ग के पिता, आमीन एंड आमीन, 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 आमीन। प्रेज द लॉर्ड, लेट्स गिव अ वंडरफुल क्लैप ऑफरिंग टू आवर लॉर्ड। हालेलुया।